आज नाश्त्यासाठी सगळ्यांनाच काहीतरी चमचमीत खायचं होतं. मग मी इथे थोडीशी तयारी करून घेतली. 2 छोट्या आकाराचे कांदे घेतले आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले. कांदे आणि कोथिंबीर दोन्ही अगदी बारीक असं चिरून घेतलं. यानंतर इथे एक वाटण तयार केलं. अर्धा चमचा जिरं घेतलं, 1 चमचा धने घेतलेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे जाडसर असं वाटून घेतलं आहे. तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता. हे वाटण तयार आहे. आता इथे एक ताट घेतलं आहे. यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, पाव वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बेसन घालायचं आहे. यानंतर जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा इथे सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा ओवा घातला, लाल तिखट घातलं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वाटणामध्ये घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली. यानंतर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातली. 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे, यामुळे नाश्ता छान सॉफ्ट व्हायला मदत होईल. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. सगळी पिठं यामध्ये घातलेले सगळे मसाले, कांदा, कोथिंबीर सगळं छान असं एकजीव करायचं आहे. आणि यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण थालीपीठ बनवतो आहे. थालीपीठाची जर भाजणी घरी तयार नसेल तर असं झटपट थालीपीठ तुम्ही तयार करू शकता. तर इथे असं सैलसर पीठ मी मळून घेतलं आहे. आता आपण थालीपीठावर खाण्यासाठी एक झणझणीत अशी चटणी तयार करूया. कढई गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातल्यात. 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घालायचा यामध्ये. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आणि 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं आणि छान असं हे 2 मिनटं परतून घेतलं. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता हे 2 मिनटं आपण शिजवून घेऊया. सगळं पाणी याच्यातलं आटलं पाहिजे. याला छान उकळी आली आहे आणि ड्राय झालं आहे. तर ही आपली चटणी तयार झाली आहे. आपण जे थालीपीठ बनवणार आहोत त्याबरोबर ही झणझणीत चटणी खूपच मस्त लागते. चटणी तयार आहे. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. पोळपाटावरती इथे एक ओलं कापड पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा असं पाणी पसरवायचं आहे. एक गोळा घेतला आहे मी पिठाचा आणि अगदी पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून असं अगदी पातळ असं हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. थालीपीठ पातळ असलं की ते छान असं खुसखुशीत होतं. थालीपीठ इथे थापून झालं आहे. यावरती सफेद तीळ पसरवायचे आहेत. आपण पिठामध्ये सुद्धा तीळ घातलेत. वरून असे तीळ लावल्यामुळे दिसायला सुद्धा थालीपीठ छान दिसेल. आता थालीपीठामध्ये तेल सोडण्यासाठी असे होल करायचे आहेत. थालीपीठ आता आपण भाजून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती कापडासकट असं थालीपीठ घालायचं आहे आणि अलगद हे कापड काढायचं आहे आणि इथे आपण जे होल केलेत त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे. कडेने सुद्धा थोडंसं आपण तेल घालूया. एका बाजूने भाजून झाल्यानंतर हे मी उलटून घेतलं आणि हे मी आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलं. तर अगदी मस्त असं खमंग थालीपीठ भाजलं गेलं आहे. काढून घेऊया. तर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे हे थालीपीठ मी सर्व केलं आहे.
चटणी आणि थालीपीठ एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा. या थालीपीठाबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते. नेहमीच्या घरच्या साहित्यातून अगदी झटपट असा हा नाश्ता तयार झाला आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही आवडीच्या भाज्या घालून हे थालीपीठ आणखी पौष्टिक बनवू शकता. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.